कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर किनाऱ्यावरती जगातील सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे। या प्रकल्पापासून 10 किलोमीटरच्या अंतरावरती आता जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी आणण्याचा प्रयत्न सरकार दरबारी सुरू झालाय। मात्र त्याला देखील स्थानिकांनी विरोध केलाय। हिरवी कंच वनराई, संपन्न करणारी खाडी, खाडी किनारी हापूसच्या बागा आणि त्यावर जगणारी कोकणी माणसं, या साऱ्यांच्या सुखी जीवनावर एक प्रस्तावित प्रकल्प उठल्याचा आरोप आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उरावर आता एक रिफायनरी उभी राहणार आहे, तीही जैतापूर ऊर्जा प्रकल्पापासून केवळ 10 किलोमीटरवर। त्यासाठी सलग 15,000 एकर जमीन लागणार आहे। कुंभवडे आणि नाणारची जमीन 70% पडीक असल्याचा दावा प्रशासनानं केलाय। वर्ल्ड्स लार्जेस्ट रिफायनरी येत असेल तर दोन्ही तसं बघायला गेलं तर ज्वलनशील आपण म्हणतो ना, म्हणजे हायली इन्फ्लेमेबल असे दोन्ही हे आहेत प्रकल्प। तर एवढे मोठे भीषण प्रकल्प आजूबाजूला याच्यामध्ये काय लॉजिक सरकारचं असेल, टोटली इलॉजिकलच आहे। असे दोन मोठे प्रकल्प एक 5-10 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये हे करणं, आणि यामध्ये पूर्णतः लोकांना, सामान्यांना, जे कोण बागायतदार असतील किंवा कोण ग्रामपंचायत सदस्य सरपंच असतील, यांना पूर्णतः अंधारातच ठेवलेलं आहे। त्यामुळे याला इथल्या स्थानिकांचा पूर्णतः कठोर विरोधच राहील। 2 लाख कोटीच्या प्रकल्पापोटी पारंपरिक मच्छीमारी मात्र उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे। आधीच तो अणुऊर्जा प्रकल्प आलाय, त्याच्यामुळे मोठी मच्छीमारी सगळी संपुष्टात आलेली आहे। त्याचा जो मोठा मच्छीमारी वर्ग आहे त्याने आता मच्छीमारी खाडीमध्ये वळवलेली आहे आणि खाडीमध्ये मच्छीमारी करून आता आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करीत आहेत। आता हा प्रकल्प रिफायनरीचा आल्यानंतर ह्याचं जो दूषित पाणी आहे किंवा ह्याचा जो काय परिणामी दूषित जो पाणी येणार आहे तो इथंच आमच्या इंगलवाडीच्या जवळच एक चिवारवाडी म्हणून गाव आहे, तिथूनच ते पाईपलाईन काढणार आहेत आणि या संपूर्ण जो दूषित पाणी आहे तो ह्याच खाडीमध्ये त्यातनं पोचवला जाणार आहे। त्याच्यामुळे जी आज मच्छीमारी जी किरकोळ प्रमाणात तरी होऊन जे उदरनिर्वाह लोकांचं पोट भरणं चालू आहे हे पूर्ण संपुष्टात येणार आहे। कुंभवड्याचा आंबा हा उत्तम प्रतीच्या हापूससाठी ओळखला जातो, निर्यातही होतो। त्यामुळे कातळावरच्या हापूसाची हत्याच करण्याचा हा डाव असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। फलोत्पादनामध्ये आम्हाला सहाय्य करून जे आम्ही बागा उभ्या केलेल्या आहेत आणि त्या आमच्या समोर नष्ट करणं हे आमच्या सगळ्यांच्या जीवावर आलेलं आहे। आणि एक कलम वाढवायला त्या शेतकऱ्याला काय लागतं ह्याची ज्याला कल्पना येईल त्याला आमचं खरं दुःख कळेल। कोकणाला देवभूमी म्हणतात। एकीकडे या देवभूमीला फलोद्यान आणि पर्यटन जिल्ह्याचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे प्रकल्पांनी कोकण पोखरायचा, हे दुतोंडी धोरण का, हा प्रश्नच आहे। एकीकडे उर्वरित महाराष्ट्र विकासासाठी आसूसलेला असताना निसर्गानं भरभरून दिलेल्या कोकणाला पोखरण्याचं काम सरकार आणि कंपन्या का करतात, हे कोडच आहे। सचिन देसाई, ABP माझा, रत्नागिरी।